मीच फोडलं ते मुद्दाम तुला असं द्यायला गेले आणि सोडून दिलं. कारण तुला कळायला हवं ना मी परत आली आहे म्हणून. झोपलात का? नाही, तुझा रोग मलाही लागला. विचार करत बसलोय. मी नाही करत आता विचार. हो, तू करत नाहीयेस म्हणून मी करतो. तुम्ही पण नका करू. मला ना एक नाही दोन मुली असल्याचं फिलिंग येते. एक दुर्वा आणि दुसरी तू. यापुढे नाही वाटणार तुम्हाला असं. खरंच आजच्या प्रकारासाठी खूप सॉरी. या सगळ्यात चूक कोणाची होती यात न पडता एकच सांगते की मला जुन्या विचारांमध्ये जायचं नाहीये. सो तुम्ही पण जुन्या दिवसांसारखं वागू नका प्लीज. किती फास्ट मेसेजेस टाइप करतेस ग. मला नाही जमत इतकं फास्ट टाइप करायला. बरोबर आहे, मी आधीच्या पिढीतला नाही का. काहीतरी काय, मला सवय आहे. पण तुम्ही आधीसारखं नाही वागणार ना. हो ठीक आहे, मी नाही वागणार आधीसारखा. तुला समजून घे. थँक्यू सो मच. मी पण रिॲक्ट व्हायला नको होतं. जास्त विचार करू नको होता. मी बोललोय उत्तराशी. हो, आता जे झालं त्याचा परिणाम तुम्हाला पुढे नाही दिसणार. हीच अपेक्षा. झोप आता. गुड नाईट.
गुड नाईट. हे घ्या. चहा नको. म्हणजे मगाशी गीता पण म्हणाली चहा घ्या, पण मी नकोच म्हटलं तिला. अगदीच बंद करा असं नाही म्हणाले मी, थोडा कमी करा असं म्हणणं माझं. म्हणजे खूप होतो चहा, जरा कंट्रोल हवाच ना. अच्छा असं आहे काय? हो. तर तू आणलास तर. हो, आता मी आणलाय म्हणून, मग गीताने चहा केला म्हणून, नंतर ऑफिसमध्ये ऑफिस बॉयने चहा केला म्हणून, असं दिवसभर चहा घेत राहायचा, हो ना? काय ना मीरा, म्हणजे ऑफिसमध्ये क्लायंट्स येतात, त्यांच्या बरोबर घ्यावा लागतो ग. हो. त्यांना कंपनी म्हणून. बरोबर. घोटभर घ्यायचा. मी आपलं सांगते, म्हणजे तुम्ही ठरवा काय करायचं ते. नाही बरोबर आहे. म्हणजे अरे दुर्वा गेली का शाळेत? हो, गेली शाळेत. आज खूप मस्ती केली तिने. हो, ते ऐकायला आला आवाज मला, दोघींचाही आला. ते मी तिला. ठीक आहे, काय एवढं, मजा केली मी. तुम्ही ऑफिसमध्ये पण अशीच सगळ्यांची मजा घेता ना? हा, म्हणजे घेतो कधी कधी, पण कामाच्या वेळेला मात्र काम. हो, ते तर आहेच म्हणा. म्हणून तुमच्या ऑफिस मधला स्टाफ इतका खुश असतो ना कायम. सगळे खूप आदर करतात तुमचा. स्टाफ खरंच खूप छान आहे. म्हणजे मला भेटून इतका आनंद झाला. त्यांना सुद्धा तुला भेटून खूप छान वाटलं. नाही, पण खरंच सगळे इतकं मनापासून काम करतात ना ऑफिसमध्ये. अगदी आपल्या घरचं काम असतं ना तसं सगळे एकदम जबाबदारीने वागतात. तशी माणसं शोधूनच घेतलेत मी, जे स्वतःच समजून काम करतील. मला काय वाटतं, म्हणजे बघा, तुम्हाला राग येणार नसेल तर बोल ना. आपण तुमच्या ऑफिस मधल्या सगळ्या लोकांना घरी जेवायला बोलूया का? घरी? नको नको, काय नको. का नको? असं काय करता तुम्ही? म्हणजे आतापर्यंत असं कधी बोलवलेलं नाहीये. म्हणूनच तर आता घडवूया ना. म्हणजे आता बोलूया सगळ्यांना घरी जेवायला. सगळ्यांना खूप बरं वाटेल. हा, म्हणजे हरकत काहीच नाही खरं तर. ग्रेट. मग आपण
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झोप लागली का? हो मस्त झाली. तर उत्तरा, मीराच्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे. कसली? तिचं म्हणणं आहे की ऑफिस मधल्या सगळ्या स्टाफला आपण घरी जेवायला बोलवूया. मीराला सुचलं काय हे? हो मग छान आहे आयडिया. आहे की नाही? मग झालं तर डन. बरं, ह्याची जबाबदारी तुमच्या दोघींवर असेल. ओके? हो चालेल चालेल. म्हणजे काय खायला करायचं वाटेवरचे काय ते ठरवा हो, तुम्ही. हो. हा, नक्की. मी आलोच प्रेशो. ओके. येस. कॉफी आणजा माझ्यासाठी. आणते. ताई करते मी पटकन कॉफी. नाही नाही मी करते, बाकीची बरीच तयारी करायची अजून. एक मिनिट. कसली तयारी? अगं यांच्या ऑफिस मधली माणसं येणार आहेत घरी जेवायला. अहो काय सांगताय काय? अहो खूप मोठी गोष्ट आहे ही. हो म्हणजे मीच दिली ही आयडिया यांना. यांना खूप आवडली. मी इतकी वर्ष इथे काम करते ताई, पण यापूर्वी असं घडलेलं नाहीये. या घरात बाहेरचं कुणीतरी जेवायला आलंय हे मला आठवतच नाही. असं काही झालेलं पहिल्यांदा घडतंय हे. हो पण आता होणार आहे आणि होत राहणार आहे. ताई हे सगळं तुमच्यामुळे होत्या. तुम्ही या घरात आलात आणि या घराला घर पण आले. पहा सगळं आता काय माझं कौतुक पुरे करा. मला सांग आपण काय मेन्यू प्लॅन करूया? काय बेत करायचं काही कळत नाहीये. श्रीखंड पुरी आणि छोले चालेल? पण मला असं वाटतं ना एखादा छान मराठमोळा बेत असावा, महाराष्ट्रीयन मेन्यू. म्हणजे आपण असं 2 भाज्या, पोळ्या, वरण भात, त्यावर तूप, वा वा पापड, लोट, वा. म्हणजे फ्रूट सॅलड आणि कोशिंबीर वगैरे सुद्धा असणार आहे सोबत. हा आणि गोडधोड काय करूया? गुलाबजाम चालेल का? हो चालेल. काय माझ्या बरोबर सगळ्यांना आवडेल हे. मला फक्त सांगा हे काय काय करायचंय, म्हणजे मी तसं पटकन करीन. एकदम पटकन वगैरे काही नाही, मी पण आहे मदतीला. मी सुद्धा करणार आहे तुझ्यासोबत. मी एकट्याने करायला गेले आणि तुम्ही मला करू दिले तसं कधी होणार आहे का? काही ना काहीतरी तुम्ही करणारच ना. हे मला काय वाटतं, सगळे येतील ना घरी तेव्हा आपण त्यांना काहीतरी असं छान सरबत किंवा त्यांना आवडत असेल तर कॉफी वगैरे देऊया का? हो चालेल. ते थंडगार स्टार्टर वगैरे चालेल. नाही म्हणजे स्टार्टर बरोबर तुझं, पण हे ड्रिंक आहे ना, मग त्याला वेलकम ड्रिंक असं म्हणतात. हा तेच ते पण देऊ आपण त्यांना. त्यात काय. तुम्ही मला यादी करून द्या, मी पटकन सामान घेऊन येते आजच. ओके चालेल. ताई एक घोळ होणार आहे. काय आता? दुर्वाबाईंना जेव्हा हे कळेल ना त्यावेळेला ते त्यांच्या मित्रमैत्रिणींनाही बोलवणार जेवायला. मग चालेल ना, चांगलंच आहे. तिला बोलवू दे ना, उलट आनंदच आहे. आपण त्यांच्यासाठी पण काहीतरी करूया. म्हणजे तिचे मित्रमैत्रिणी येतील, तिला किती फ्रेश वाटेल. खूप रमेल का ती त्यांच्यात. अगदी खरंय. मी हे पटकन आवरते, तुम्ही मला लिस्ट करून द्या. सामान आजच आणीन. लगेच देते मी तुला. उत्तरा, हाय उत्तरा. हाय मधुरा. अगं किती दिवसानंतर फोन केलायस तू मला. अगं मी टूरवर गेले होते ना, त्यामुळे फोन करायला जमलंच नाही. मग कशी आहेस तू आणि कशी झाली टूर? मी मस्त मजेत, एकदम छान झाली. तू कशी आहेस? आता तू फोन केलायस म्हटल्यावर मस्तच म्हणावं लागेल ना.
पण अगदी योग्य वेळी परत आली असं तू, आणि योग्य वेळी फोन केलायस तू मला. मला वाटलंच होतं मधुरा, तुला माझी आठवण येत असणार म्हणून. खूप काही पोटात साठलं असेल ना तुझ्या? हा, हो, तू गेल्यापासून ना इथे खूप काय 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 घडलंय. तेच तर मला सगळं डिटेल मध्ये ऐकायचंय. हो, आणि मलाही तुला कधी सगळं सांगते असं झालंय. तुला सांगू, तू कधी येणार परत याचीच मी वाट बघत होते का. आणि इतकं सगळं हॅपनिंग घडलंय ना, म्हणजे एक सस्पेन्स थ्रिलर फिल्म होऊ शकते या सगळ्यावर. हो का? आमच्या इथे रोमॅन्टिक फिल्म होईल असं वाटतंय. हो अगं, मग मला आवडेल ना हे सगळं ऐकायला, आणि स्पेशली तुझ्या टूर बद्दलही ऐकायला आवडेल मला. सांग ना, कधी आणि कुठे भेटायचं? उद्या चालेल? हो, मला कधीही चालेल. येस, सी यू देन. ओके, बाय, भेटूया. बाय. अच्छा येणार आता. गीताताई, हे तुमचं सामान. फळं नाहीयेत, वेलची पावडर नाहीये, दही नाहीये. जे सामान खरंच गरजेचे ते यात नाहीये. असं अर्धवट सामान कसं काय आणलंस तू? हा, नाही नाही ताई, मी ऍक्च्युली गेलो होतो आणायला, पण तिथे पार्किंग नव्हतं, त्यामुळे. कशाला कशाला गाडी घेऊन जायचीच कशाला मग? अहो, मग कसं आणणार? उरलेलं सामान कधी आणणार आहे? आणतो ना नंतर. नंतर काही नाही. हा, काम करा जरा पटापट. मी एकट्याने किती काय काय करायचं? हा, सगळेजण मग मला येऊन विचारतात, हे कुठे ते कुठे. कसलं गांभीर्य आहे की नाही गोष्टी? एक मिनिट, काय काय झालं? काय का ओरडताय? बघा ना कसं अर्धवट सामान आणलंय सगळं. काय काय राहिलं? काय काय आणलंय? आणलंय की सगळं. सगळं? दही आणलंय, फळं आणलीयत, वेलची पावडर आणलीय. एवढंच राहिलंय. तेवढंच राहिलंय म्हणे. बरं बरं, ठीक आहे. एक काम करा, तुम्ही आता घरी जा, दुपारी येताना ना सगळं. हो, येतो. अहो ताई, पण अगं, गरजेपुरतं दही आहे आता, बाकीचं बघू नंतर. येतो मी. बरं दादा, ऐका ना, आज संध्याकाळी तुम्ही सुद्धा इथेच जेवायला या. दादा, येतो मॅडम. अहो मॅडम काय बोलतायत? ताई बोला, चालेल मला.